हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. सो आता वाजले आहे 6:30 मॉर्निंगचे, बघू शकता. आणि मला जायचं आहे एका ऑर्डरवर. म्हणू रात्रभर तर काही झोपत नाही आहे. मी झोपू दिलं नाही ना, पहिलेच घुसते मला. काय सकाळी सकाळी काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. इथं आता सकाळी सकाळी असं चालू होऊन जाईल. तर मी पहिले सर्वात पहिले आता करून घेते ब्रश, फटाफट करते गाईस. यार असं काही ना काही बॉडीला ना असं काहीतरी काही पेन होत राहते, खांदाही दुखून राहिला. गॉड. तर मी आता सर्वात पहिले होऊन जाते फ्रेश, ब्रश वगैरे करून. माझी व्हॅनिटी इकडे रेडी आहे. मम्मी झोपूनच आहे. मंकू, ए मंकू, सो गाईज मी आता मेकअप करून निघाली आहे. आणि माझा जो पसंदीदा मर्द आहे तो मला घ्यायला आला आहे. आणि जे मी काल तुम्हाला सांगितलंच होतं व्लॉगमध्ये की तो व्यक्ती कसा आहे, त्या व्यक्तीबद्दल मी काल बोलली आहेच तुमच्यासोबत व्लॉगमध्ये. बट आजही झगडे करू करू मला सोडून मागावं लागलं आणि सोडून द्यायचे पैसेसुद्धा घेतले. ठीक आहे, काही हरकत नाही, घेतले तर घेतले, पण एवढं पण कोणी वाईट वाह्यात नसते. ठीक आहे, आता मी जात आहे घरी. बघू शकता तुम्ही, रस्त्याने आहे मी. तर मी घरी पोचल्याबरोबर सर्वात पहिले करत आहे पेटपूजा. हे मला खूप जास्त भूक लागली आहे. मी पण या जेवायला. मम्मीने मस्तपैकी जेवण बनवून ठेवलं आहे. वांग्याचं भरीत, मस्त इकडे कढी आहे कालची, आणि इकडे तारक मेहता. सो तुम्ही पण या जेवण करायला. तर मी ड्रेस बोलवला आहे ऑनलाईन, बघू शकता तुम्ही. सो हा ड्रेस कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि हा एक वन शोल्डर ड्रेस आहे, बट तसा तर चांगलाच वाटत आहे, ठीकठाकच वाटत आहे. असा आहे हा, बट ठीक आहे. हां, ठीकठाक आहे. असं मला इतकं काही आवडला नाही, तर मी वापस करून देईल गाईज. आय डोंट लाईक इट. सो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तो गाईज मी आता फुल रेडी झाली आहे आणि आता मी वाट बघत आहे माझ्या पसंदीदा मर्दची. काय माहिती केव्हा येते आणि केव्हा नाही. आता रूम फ्रेशनर मारते, थोडंसं खरा स्मेल येत आहे. तर मी अशी साधी सुधीच तयारी केली आहे. थोडं कामानिमित्तच बाहेर जायचं आहे, तर मी जाऊन येते बाहेरून. आणि तो आता येईपर्यंत थोडा वेट करावं लागेल, तर काहीतरी टाइमपास करते मी. सो गाईज मी आलेली आहे बाहेर आणि आता जात आहे. मला कुलूप वगैरे घ्यायचं आहे, थोडं सामान पण घ्यायचं आहे. सो मी आलेली आहे बाहेर आणि तर मी जात आहे. सो रस्त्याचा माहोल दाखवते मी तुम्हाला, किती छान असं आहे आणि खूप चांगलं वाटून राहिलं मला असं बाहेर येऊन. बघांपासून असं रूममध्ये राहू असं कुतुमरून राहिलो जास्त, बट अच्छा लग रहा है. आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी वातावरण. रात्री असं अलगच मजा आहे, चांगलं वाटते. थोडंसं एक राऊंड मारून आलं की बरं वाटते. केलं. सो गाईज पहा, आता वाजले आहे 9:18 आणि मी आली आहे इथे मस्तपैकी पावभाजी खायसाठी. पण मला ना डोसा खायचा होता. सो
आता तर काही मी डोसा खाऊ शकत नाही, कारण की डोसाची सगळे दुकानात बंद झाले आहे. आणि तसा तर ऑप्शन आहे की बा जैनमध्ये मिळते डोसा, पण मला तिथचा खायचा नाही. असू द्या. आता जे काही कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलली होती की माझा पसंदीदा मर्द कसा आहे, काय आहे, यू नो वॉट, तुझं भैयादी किस्मचा आदमी आहे, बट कसं तरी आणावं लागते ज़बरदस्तीनं. वैसे तो मैं मेरे खाने के पैसे पहले ही ला चुकी हूँ. आणि तसं की तुम्हाला सांगते, मी सकाळी जेव्हा तिकडे गेली होती बाहेर ऑर्डरवर, तर तेव्हासुद्धा मी एक शंभरी दिली होती पेट्रोलसाठी. त्याच्यानंतर आता पण मी माझ्या खाण्यासाठी एक शंभरी आणली आहे. सो कसं असते ना, आपल्याला स्वतःचं सर्वाइव्ह स्वतःच करावं लागते, कोणी आपलं काही करत नाही, बरोबर आहे. सगळेजण आपापलं बघते, तर ऑब्व्हियसली मी पण माझंच बघणार आहे. सो तर आता मला पावभाजी खायची होती, पण मी पावभाजी कॅन्सल केली आणि पुलाव बोलवला, कारण की थोडंसं आज माझी इच्छा होती काहीतरी खाव छान, आणि माझी खूप वेळची इच्छा होती. पण ना इतकं डोकं खराब झालं होतं, समोरचा व्यक्ती जो माझ्या पसंतीदा मर्द आहे तो आपलीच लावत होता, चिक चिकन राहून गेला खायचं नाही. तर आतापर्यंत तर मस्तपैकी दुकानं उघडे राहिले असते तर मी मस्तपैकी खाल्लं असतं, पण आता असं नाही आहे. आता तुम्ही जे आहे ते खाणार आहे मस्तपैकी. आणि आता मी बोलवला आहे पुलाव, आणि मी तो आता मस्तपैकी पुलाव खाणार आहे. सो तुम्ही पण या. तोपर्यंत रेडी होत आहे माझा पुलाव, टेस्टी टेस्टी. मेरी तर कोई औकात नाही आहे, पण माझी इच्छा होती की रावडी कॅफेमध्ये जावं आणि मॅगी खाऊ. पण माझ्या पसंतीदा मर्दनं म्हटलं असतं, बाप्पा बाप्पा 90 रुपयाची मॅगी खायला जातं तिथं, आता असं म्हटलं असतं ना, ह्याच कारणानं मी मॅगी खायला गेली नाही. तर मी मॅगी खायला गेली असते, कारण माझी खूप इच्छा होती. इतकी टेस्टी मॅगी बनवते रावडी कॅफेमध्ये. जरी ते 90-95 रुपयाची काय, तर 70-80 रुपयाची राहते, पण एक नंबर मॅगी बनवते. सो माझी इच्छा होती मॅगी खायची, पण आता काही मॅगी खाऊ शकत नाही. आता तिथं पुलावच खा लागत, जे काही आहे ते 20-30 रुपयाचा, 40 रुपयाचा. सो तुम्ही असेच ना कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये चालू केला. सो गाईज मस्तपैकी पुलावाला आहे, बघू शकता. थोडा दाखवा कॅमेरामॅन. आणि आता मी टेस्ट करून बघणार आहे. सगळ्या इतका पण चांगला नाही आहे, कारण अर्ध्या रात्री तर काय भेटेल तरी भेटेल काय खायला, जे आहे ते बडा अच्छा लग रहा है. तो तुम्ही पण देऊ शकता. मला भरपूर तिखट बनतं. सो मी आता खाऊन घेते. तुम्ही अशाच काय म्हणतो. सो गाईज मी बघा मस्तपैकी झाली आहे रेडी, छानपैकी मेकअप केला आहे, साडी वगैरे नेसली आहे मस्त. आणि आता मी मस्तपैकी करणार आहे छान शूट. छान माझ्या मेकअप ॲनिटीमधून मी पूर्ण मेकअप केला आहे. इकडे आहे साडी ठेवलेली, इकडे आहे मम्मी जे खाऊन राहिली आहे. आणि आत्ता वाजले रात्रीचे 10:30 आणि मी आता शूट करते आहे. बट काम अपना काम है, काम के लिए कोई टाइम नहीं होता. इसकी वजह से मैं सबसे पहले मेरा काम करूँगी, और रील्स बनाना मेरा एक काम है, वीडियोस बनाना. सो इकडे मनू पण आली आहे. मनू, ये तो पहरेदार है हमारे घर की. सो तुम्ही असेच कंटिन्यू माझ्या व्लॉगमध्ये राहा. मी रील्स वगैरे काढते, आणि रील्स वगैरे मी माझ्या आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर टाकेल असते, तुम्हाला दिसूनच जाईल उद्याला. फायनली माझा शूट झालेला आहे गाईज, बघू शकता. घाम, ओ माय गॉड, कोणत्याही कामामध्ये मेहनत असतेच. सो मी टिकली आता इथे लावून ठेवते सध्याची. आणि बघू शकता तुम्ही, हा माझा लुक होता. साडी वगैरे छान वेअर केली होती मी. आणि आता मी सगळं काढलेलं आहे, कारण मला खूप जास्त गरमी होते. सो मी सगळ्याकडे चेंज करून घेते. आणि पहा, मी जोपर्यंत शूट केला मला तरी 40 ते 45 मिनिट लागलेच पूर्ण व्हिडिओ वगैरे करायला. आणि मनू इकडे मस्तपैकी झोपली आहे, बघू शकता. तर ठीक आहे भाई, हिले नाहीतरी कोणतं स्ट्रगल करावं लागते. अब सोई आहे, रातभर जागेगी. आता मी पहिले सर्वात पहिले माझं हे सगळं लुक मेकअप वगैरे काढून घेते आणि जेवण करायला जाते खाली. सो तुम्ही अशाच राहा ब्लॉगमध्ये. तर तो जेवणामध्ये काय बनवलं तर बघतेच मी. मम्मी बेसन बनत होती, बेसन आणि भात, तेच खाईन मी आज.
सो आप लोग भी आ जाइए खाना खाने के लिए। मेरी मम्मी की इसमें भाकर जल गई क्या ये? भाकर और भरीत बहुत अच्छा लगता है गाइस, आप लोग भी ट्राई करके देखिएगा एक आध बार। ताट कोण असं घेतलं का तू?